वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या BAMS सेकंड इयरमधील आगततंत्र या विषयातील एक महत्त्वाचा कल्प पाहणार आहोत, ज्या कल्पाचं नाव आहे दशांग आगत. दशांग आगत. सुरुवातीला याला दशांग असे का म्हणतात? दश म्हणजे आपल्याला माहिती आहे 10, अंग म्हणजे द्रव्य, अंग म्हणजे द्रव्य. एकूण 10 द्रव्यापासून हा कल्प बनलेला आहे, म्हणजेच हा आगत बनलेला आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? दशांग आगत. हा दशांग आगत हा कल्प आपल्याला थेरी एक्झाममध्ये खूप IMP आहे. यावर क्वेश्चन असतात म्हणजे असतात. यामध्ये आपल्याला घटक द्रव्य, याचा प्रयोग, घटक द्रव्य, प्रयोग, मात्रा यावर क्वेश्चन विचारले जातात. चला तर मग दशांग कल्पाचे घटक द्रव्य पाहूया. दशांगचे घटक द्रव्य यामध्ये वचा, हिंगू, विडंग, सेंदव, गजपिपली, पिपली, अतिविषा, पाटा, शुंठी आणि मरीच असे एकूण 10 घटक द्रव्य आहेत. तर हे घटक द्रव्य ट्रिकच्या द्वारे लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहू. आपल्याला माहीत आहे आगत म्हणजे काय? आगत म्हणजे विषाचा प्रभाव कमी करणारा, त्याला आपण काय म्हणतो? आगत. या ठिकाणी विष आहे, विषाचा प्रभाव कमी करतो. यावरून अतिविषा. त्यानंतर विष, एखादा माणूस जर विष पिला तर तो काय करत नाही? वाचत नाही. तो काय होत नाही? वाचत नाही. म्हणजेच काय करतो? वाचत नाही. म्हणजेच तो पटकन मरण पावतो. पटकन काय करतो? मरण पावतो. वाचत नाही वरून वचा, पटकन, पाटा, मरण, मरीच, मरण पावतो. म्हणजेच काय? याला मरण पावतो म्हणजेच याला मरणापासून सुट्टी नाही. एकदा विषपान केलं की मरणापासून सुट्टी नाही, म्हणजे तो काय करतो? मरण पावतो. यावरून सुट्टी नाही, यावरून सुंठ म्हणजेच शुंठी. आतापर्यंत आपण विषाचा प्रभाव कमी करतो, यावरून अतिविषा एक घटक द्रव्य, वचा, वाचन म्हणजेच काय? वाचत नाही, यावरून वचा, तो काय करतो? पटकन मरण पावतो. पटकनवरून पाटा, मरणवरून मरीच, मरणापासून काय नाही, त्याला सुट्टी नाही, म्हणजेच काय? शुंठ. विष विष काय करतात? लोक पितात. बरोबर आहे. विष काय करतात? लोक पितात. या पितातवरूनच गजपिपली, विष काय करतात? लोक पितात. पितातवरून गजपिपली आणि पिपली. त्यानंतर जे बाकीचे 2 घटक आहेत, हिंगू आणि विडंग. सेंदव. अशा पद्धतीने आपण दशांगचे घटक द्रव्य पाहिले. आगत म्हणजे काय? विषाचा प्रभाव कमी करतो. विषवरूनच अतिविषा. विष काय करतात? लोक पितात. या पी वरून गजपिपली आणि पिपली. विष पिल्याच्या नंतर काय? लोक वाचत नाहीत. वचा, पटकन मरण पावतात. पाटा, मरण, मरीच, त्यांना काय नसते? मरणापासून सुट्टी नसते. सुंठ. आणि त्यानंतर 3 घटक द्रव्य वेगळे लक्षात ठेवावं लागतात. हिंगू, विडंग आणि सेंदव. त्यानंतर दशांगची मात्रा आहे. मात्रा 1 कर्ष. याचा प्रयोग अभ्यंतर प्रयोग केला जातो. अभ्यंतर प्रयोग म्हणजेच पानार्थ प्रयोग केला जातो. याचं पान केलं जातं, सेवन केलं जातं. आणि याचा उपयोग काय आहे? कोणत्या विषामध्ये याचा उपयोग केला जातो? तर वृश्चिक विष असेल तर यामध्ये दशांगचा प्रयोग केला जातो. त्याच पद्धतीने इन्सेक्ट बाईट, कोणत्या पण इन्सेक्टने बाईट केली असेल तर त्यावेळे या
दशांग आगतचा प्रयोग केला जातो. वृश्चिक विष आणि इन्सेक्ट बाईट. जेव्हा जेव्हा आपल्याला दशांग आगत हा कल्प दिला जाईल तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर रावण आला पाहिजे. त्याला किती अंग आहेत, किती हेड असतात, 10. किती डोके असतात, 10. म्हणजेच काय, 10 द्रव्ये. यावरून विषाचं काय, आगत म्हणजे विषाचा प्रभाव कमी करणारा, यावरून अतिविषा, विषाचा प्रभाव कमी करणारा, अतिविषा, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा काय असतो, यानं काय होतं, मनुष्य वाचत नाही, वचा. मनुष्य काय करतो, पटकन मरतो, पाटा. मरण म्हणजेच काय, मरीच. मरीच, मरणापासून काय नसते, सुट्टी नसते. आणि विष काय करतात लोक, पितात. यावरून पितात, यावरून पिपली. अजून गजपिपली, पिपली, गजपिपली. त्यानंतर सेंधव, वेगळं काय आहे, सेंधव, हिंगू आणि विडंग. ज्या पद्धतीने रावणाला किती डोके आहेत, 10 डोके असतात, त्याच पद्धतीनं आपला जो कल्प आहे दशांग आगद, त्याला पण त्यामध्ये किती द्रव्य आहेत, एकूण 10 द्रव्य आहेत. अशा पद्धतीने आपण दशांग कल्प पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.